या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप। 20 वर्ष प्रगतीचे, 20 वर्ष समृद्धीचे। मंगळवार दिनांक 28 डिसेंबरच्या पहाटेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नर वळण रस्त्यावर भोजने फार्म हाऊस जवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत नर जातीचा बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना घडली। पहाटे या भागात फिरायला गेलेल्या नागरिकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती माजी आमदार राजाभाऊ वाजे व वन विभागाला दिली। सध्या वन्यजीव पाण्याच्या व भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत। परिणामी ते अंधारात महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करतात। अशीच काहीशी घटना मंगळवार 28 डिसेंबर रोजी घडली असावी आणि पहाटे या नर जातीच्या बिबट्यास अज्ञात वाहनांची मोठी धडक बसली आणि तोंडातून मोठा रक्तस्राव झाल्याने बिबट्या जागीच गतप्राण झाला। पहाटे व्यायामासाठी व फिरायला बाहेर पडलेल्या नागरिकांना हा मृत बिबट्या दिसताच त्यांनी तात्काळ माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना माहिती दिली। त्यांनी तात्काळ वन विभागास घटनेची माहिती दिली। वन विभागाच्या कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत मृत बिबट्यास रस्त्याच्या बाजूला नेत बिबट्याची तपासणी करून शवविच्छेदन करत त्यास मोहदरी वन उद्यान येथे त्यावर अंत्यसंस्कार केले असल्याची माहिती मिळत आहे। एसटीएन न्यूज साठी सुरेश कपिले। कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर, तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली 20 वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत। आजवर 2 लाख स्क्वेअर फूट पेक्षाही जास्त बांधकाम करून 400 पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्द करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत। जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याचं शिवार फुलवत आहोत। तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत। आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहोत। आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत। शंकर आव्हाड ग्रुप 20 वर्ष प्रगतीचे, 20 वर्ष समृद्धीचे।